नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कात्रज आंबेगाव इथे आहोत GV7 या सोसायटीमध्ये. तुम्ही हे बघू शकता प्लेटेड मॉस्क्युलर डोर हे आम्ही सोंजा मॅडमच्या घरी बसलो आहे. त्याजून इथं वरती 5 पाईप पण बसवले. त्या कपडे वाळत घालायची ही सगळी सिस्टीम बसवलेली आहे, पुली क्लॉथ ड्रायिंग सिस्टीम. आता ह्या वापरायचं कसं तुम्ही जर बघितला तर हा डोर आहे. मॅडम प्लीज इकडे ओपन करा. तर हा डोर इकडे बंद केला की हा पूर्ण एका साईडला जाऊन बंद होतो. टाकला मॅडम अजून जातो आणि हा पण इकडे बंद केला की हा पूर्ण एका साईडला 0 होतो. तुम्हाला हा व्ह्यू दिसेल. हा अतिशय छान मॅडमचा व्ह्यू आहे. त्याचबरोबर खाली गेलं तर गार्डन आहे, झाडी आहे. पण संध्याकाळी इथूनच मॅडमला डास येतात, कबुतरांचा पिजनचा प्रॉब्लेम असतो. मॅडम आता हे जे आम्ही डोर लावलेत त्या लावल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की आता तुमचं पिजन किंवा कबुतरां जो डासांचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल? हो, नक्कीच सॉल्व्ह होईल. म्हणजे मेनली आम्हाला पिजन्सचाच प्रॉब्लेम होता. तर त्यामुळे आम्हाला गॅलरी म्हणजे असं काहीतरी करायचं होतं की ज्याने गॅलरी पूर्ण पॅक पण नाही होणार, ऊन पण येईल आणि आम्हाला हवा पण खेळती राहील. तर हा तुम्ही जो ऑप्शन सजेस्ट केला तो आमच्यासाठी खूप सुटेबल होता आणि त्यामुळे आम्हाला खरंच खूप हेल्प झाली. ओके, थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही असं जर बघितला मित्रांनो, परत आपण हा डोर बंद केला की आता तुम्हाला जास्त डास नाही येणार, पिजन येणार नाही. त्याचबरोबर पालींचा प्रॉब्लेम येतो, पालीसुद्धा येणार नाही. आणि त्याचबरोबर मॅडमच्या घरी आम्ही कपडे घालायची सिस्टीम झाली आहे. ही पण जर तुम्ही बघितला तर ही आपण एक एक पाईप खाली येते, परत आपण वर ओढली की परत एक एक पाईप वर जाते.